पुणे जिल्ह्यामधलं एक असा एक किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी 1648ला जिंकला होता. त्याच्यानंतर हा किल्ला जो आहे हा किल्ला शिवाजी महाराजांनी 5 वर्षानंतर पुरंदरच्या तहामध्ये हा मोगलांना दिला होता. त्यानंतर हा शिवाजी महाराजांनी जे सुरतची लूट केली होती त्या सुरतच्या लुटीमध्ये जो खजिना महाराजांना सापडला होता तो या ठिकाणी महाराजांनी ठेवला होता. किल्ल्यावरून हे जे विहंगम दृश्य आपल्याला दिसत आहे ते अतिशय असं मनमोहक आहे. जर आता हे जर इतकं छान दिसत आहे तर पावसाळ्यामध्ये याचा व्ह्यू कसा असेल याची आपण कल्पना करू शकता. पहाड आहे त्याच्यावरती असा तटबंदी लावलेली आहे जेणेकरून आजूबाजूला कोणी त्या किल्ल्यावर वर चढू नाही शकत. आता तटबंदी असल्यामुळे खालून कोणी जर वर चढायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी चढू नाही शकत कोणी तटबंदी असल्यामुळे. असा तो अभेद्य असं बांधकाम आहे. आपण इथं हे जे टुरिस्ट आलेले आहेत काका त्यांना थोडं काही विचारू कुठून आलेत काय आलं काय काय. नमस्कार, योगेश काळे, मी पुण्याहून आलेलो आहे आणि मला ज्यावेळेस वेळ मिळतो निसर्गाशी एकरूप होण्यासाठी त्यावेळेस मी किल्ले किंवा जंगल सफारी म्हणलं तरी चालेल पण असं फिरायला येत असतो की जेणेकरून मला जे समाधान मिळेल ते मला समाधान निसर्गाच्या सानिध्यातच मिळतं. बरोबर आहे काका. पहा जसं काकांचे जे विचार आहेत ते सगळ्यांना आपण आत्मसात केलेले पाहिजे कारण की महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते नेहमीच आपल्याला समजा प्रत्येक वयामध्ये आपल्याला एक प्रेरणा देत असतात. जसं काकांचं आपण या वयाची पाहू शकतो. आता काही मुलं जे आहेत आपण घरी राहतो काकाचं आपण या ठिकाणी उदाहरण पाहू शकतो की काका या वयातली समजा काका तुम्ही एकटे झाली आहेत, आम्ही 3 जण आहोत. त्यांच्या मित्रासोबत सगळ्यांसोबत काका या ठिकाणी आलेले आहेत. चला काय धन्यवाद काका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. मीच स्वतःला पाहू कसरा या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार शोध कुठर
दिवस हे वाहन बदलले किती जन्म मी पायाची वाहन हो